बालमित्रांनो, उघडा तुमचं अतिशय महत्त्वाचं असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पुस्तक आणि त्याच्यातला आपण भाग पाहणार आहोत इंग्रजी. आणि यापूर्वीच आपण पहिलं प्रकरण पूर्ण पाहिलेलं आहे. आता आपण बघूया दुसरं प्रकरण. तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी हा भाग फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. मग आणि आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली बरं का, कंसातली. हा भाग फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे हे तर सांगितलंच आहे, पण हा भाग फार म्हणजे फार सोपा आहे. जसं साखरेची गोडी ही साखर खाल्ल्याशिवाय कळत नाही की ती साखर गोड आहे का आंबट आहे, तसंच हे प्रकरण सोडवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की हे प्रकरण सोपं आहे का अवघड आहे. बघा, युनिट 2 व्होकॅब्युलरी. आता शब्दसंग्रहाच्या बाबतीतला हा भाग आहे. लेट्स अंडरस्टँड. आता आपण समजून घेऊया. इट गिव्ज स्टुडंट्स अ चान्स टू अप्लाय व्होकॅब्युलरी फॉर्मली अँड इनफॉर्मली. आता आपल्याला शब्दसाठा आपला वाढवावा लागणार आहे. द एम ऑफ धिस युनिट, ह्या युनिटचं हे ध्येय आहे, हे लक्ष्य आहे, इज टू इनकरेज इनरिचमेंट ऑफ व्होकॅब्युलरी. शब्दसंपत्तीचं सामर्थ्य काय असते, त्याचं सौंदर्य काय असते हे कळावं, हे ह्या युनिट 2चं वैशिष्ट्य आहे. दे विल लर्न टू deduce meaning from the context. It will make the learning process interesting. आणि यामुळंच तुमची लर्निंग प्रोसेस जी आहे ते इंटरेस्टिंग होईल, तुम्हाला खूप खूप छान वाटेल, आनंद वाटेल. मग पहा बरं आता सब युनिट 2.1. आता हे युनिट 2 आहे पण त्याच्यातला 2.1 भाग पाहायचा आहे. रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज ऑर पिक्चर्स. रायटिंग म्हणजे लिहिणे, फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स म्हणजेच काय, संबंधित शब्द लिहायचे विथ गिवन क्ल्यू, दिलेले तुम्हाला पिक्चर असतील किंवा काही क्ल्यू असतील त्याच्याशी संबंधित. फार सोपं आहे. लेट्स अंडरस्टँड. स्टुडंट्स शुड राईट फॅमिलियर वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज. दिलेल्या क्ल्यूच्या आधारे ओळखीचे शब्द लिहायचे आहेत. Students should know the word from their textbooks for standard 1st to 5th. पहिली ते 5वी पर्यंतचे सगळे शब्द त्याच्यात असणार आहेत बालमित्रांनो. स्टुडंट्स शुड लर्न थ्रूली द टेक्स्टबुक. तुमचे पहिली ते 5वी पर्यंतचे सगळे पुस्तकं घ्या आणि वाचा. आता तुम्ही म्हणताल सर पहिली ते 5वी पर्यंत 5वीचे आहेत आमच्याकडे, पहिली ते 4थीचे कसे घ्यायचे? अरे सोपं आहे. पहिलीच्या मुलाकडे जायचं, त्याला म्हणायचं तुझं पुस्तक दे बरं मला 2 दिवस. 2 दिवस पहिली वाचायचं. दुसरीच्या मुलाकडे जायचं, त्याच्याकडून पुस्तक घ्यायचं, 2 दिवस वाचायचं. तिसरीच्या मुलाकडून 2 दिवस घ्यायचं, चौथीच्या मुलाकडून 2 दिवस घ्यायचं, संपलं. अशा पद्धतीनं अभ्यास करायचा. दे शुड नो मॅक्झिमम वर्ड्स रिलेटेड टू देअर सिलॅबस. आणि हे तुमचं सिलॅबस आहे, त्या सिलॅबसमधलंच परीक्षेत येतं हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल चला 5वीचं पुस्तक वाचू आणि 5वीच्याच पुस्तकातलं सगळं येईल. पहिली ते 4थीपर्यंतचं सुद्धा वाचायचं आहे. पहा, सॅम्पल क्वेश्चन्स, नमुना प्रश्न. नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. सर्कसशी रिलेटेड शब्द कोणता आहे? मग आता हा प्रश्न सोपा तुम्हाला केव्हा जाईल माहिती आहे? ज्या वेळेस तुम्हाला प्रश्नाचा अर्थ समजेल. आणि प्रश्नाचा अर्थच नाही समजला तर सोपा प्रश्नसुद्धा अवघड जाईल. मग काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. चूज म्हणजे निवडा, द करेक्ट म्हणजे योग्य, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, रिलेटेड म्हणजे संबंधित असलेले, विथ म्हणजे च्यासोबत, कुणासोबत? सर्कस. मग सर्कस सोबत रिलेटेड असलेले पर्याय कोणता आहे? पॉटर. पॉटर म्हणजे कुंभार नाही. डॉक्टर. डॉक्टर सर्कसमध्ये असतो का? नाही. पेंटर. पेंटर सर्कसमध्ये असतो का? नाही. पेंटर तर रंग देते. मग काय, जोकर. अरे वाचल्या कळाला की नाही रे, पहिल्याचं उत्तर 4 म्हणून. समजलं का नाही? खरंच सांगा. कसं काय समजलं? कारण प्रश्न तुम्हाला समजला म्हणून उत्तर येत आहे. म्हणून प्रश्न समजून घ्या. दुसरा प्रश्न, चित्र दिलंय मगरीचं. ओ बापरे, डेंजर असते रे बा, चित्रातच मगर बघा वाटते, खरी बघितल्यावर तर चक्करच यायची. मला नाही, तुम्हाला. सिलेक्ट द
करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर. आता प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. सिलेक्ट म्हणजे काय, निवडा. द करेक्ट ऑप्शन म्हणजे काय, योग्य पर्याय. रिलेटेड टू म्हणजे च्या संबंधित. गिवन पिक्चर म्हणजे दिलेल्या चित्राशी संबंधित. समजलं. मग आता काय आहे हे, कांगारू आहे का, नाही. लिझार्ड आहे का, पाल दिसती का, पालीला एवढे दात असतात का फारी, नाही. पायथन साप आहे का, सापाला पाय असतात का, चुकलं. मग काय, क्रोकोडाईल म्हणजेच काय, मगर. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. खरं जर बघितलात प्रश्नाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगितला, पण नाही समजून सांगितला असता तर, तुम्हाला अगोदरच प्रश्नाचा अर्थ जरी येत असला असता तर, प्रश्न वाचायला 10 सेकंद, उत्तर शोधायला 10 सेकंद आणि उत्तर रंगवायला 10 सेकंद, म्हणजे तुमचं एक प्रश्न 30 सेकंदात व्हायला आहे. समजलं. हे लक्षात ठेवा. 30 सेकंदात एक प्रश्न व्हायला आहे म्हणजे तुम्ही इंग्लिशचे प्रश्न जेवढे लवकर सोडवताल तेवढा त्यानंतर बुद्धिमत्तेला तुम्हाला जास्त वेळ मिळतो. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न समजून घ्या. ओके, छान. पहा बरं आता तिसरा प्रश्न काय दिलाय. चूज द करेक्ट मिसिंग लेटर. आता ह्याच्यामध्ये हरवलेला शब्द कोणता आहे, मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. चूज म्हणजेच काय, निवडा. द करेक्ट म्हणजे काय, योग्य. मिसिंग लेटर म्हणजेच काय, हरवलेला शब्द. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायातून. टू मेक मिनिंगफुल वर्ड्स अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी. मग इथं काय आहे, उंट. इथं काय आहे, फुगे. इथं काय आहे, लसूण. इथं काय आहे, कोबी. मग आता ह्या सगळ्याचे मिसिंग लेटर्स इथं दिलेत. आता हे काय, उंटाला म्हणतात कॅमल. मग कॅमलचं स्पेलिंग कशापासून होतं आहे, सी. सी पहिल्यांदा येईल इथं. मग कोणत्या पर्यायात सी आहे, CAMEL. मग इथं सी आणि इथं ई. मग पहिलं CE इथं नाही, इथं आहे, इथं नाही, इथं नाही. अरे डोळे झाकून पुढचं बघायची गरजच नाही. पर्याय नंबर 2. आपला वेळ वाचवायचा, अचूक उत्तर शोधायचं. आता इथं KT आहे, म्हणजे इथं के आणि टी बसेल का, नाही. म्हणजे हे पर्याय येत नाही, हे येत नाही, हे येत नाही. मग अचूक काय हे, म्हणजे CE इथं ठेवलं तर कॅमेल आलं. आता बलूनचं BALLON. हे बघा AL. इथं A तिथं L, बलून. आता LC आहे, LC कुठं बसेल, इथं. GARLIC गार्लिक. कॅबेजमध्ये इथं AB आहे, CABBBAGE. समजलं, कॅबेज. कशामुळं आलं मग पर्याय 2, समजलं. तर हे फक्त तुम्हाला काय करते, असे प्रश्न आले तर परीक्षेत तुमचा वेळ वाया घालवतात बरं का बालमित्रांनो. म्हणून वेळ वाया जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला पुढचा प्रश्न. सोपे प्रश्न असतात, पण सोप्या प्रश्नाला तुम्हाला किती वेळ लागायला पाहिजे, 30 सेकंद. पण सोपा प्रश्न आहे म्हणून तेच सोडवत बसायचं का, 3 मिनिट तेच प्रश्न सोडवायचा का, नाही. म्हणून सोपे प्रश्न कमी वेळेत व्हावे आणि अवघड प्रश्न 1 मिनिटात व्हावा, ह्याची काळजी घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ह्याच्यातला. करेक्ट म्हणजे काय, योग्य. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पर्याय. व्हेइकल दिले, 2 रेषा वडल्यात, म्हणजे व्हेइकल ट्रक पण आहे, व्हेइकल स्कूटर पण आहे, बरोबर आहे. पुन्हा स्कूल, व्हॅली आणि ओशन. शाळा, शाळा व्हॅली आहे का, दरी म्हणजे शाळा आहे, ओशन म्हणजे समुद्र म्हणजे शाळा आहे, चुकलं. फ्रूट फळ, पंपकिन भोपळा, भोपळ्याची तर भाजी करतात. कॅप्सिकम म्हणजेच काय, ढबू मिरची, ही बी भाजीच करतात. पण फ्रूट म्हणजे फळ पाहिजे, व्हेजिटेबल नाही, चुकलं. शॉप म्हणजे दुकान, क्लासरूम म्हणजे वर्ग, हे दुकान नाही आहे. पिकनिक म्हणजे काय, सहल म्हणजे हे दुकान नाही आहे. म्हणून पर्याय 2, 3, 4 हे चुकीचे आहेत. पर्याय 1 करेक्ट आहे. मग कशामुळं आलं, शब्दार्थ पाठ असल्यामुळं. कळालं. पुढचा प्रश्न. इफ बस स्टॉप देन एरोप्लेन. जर बस स्टॉपवर थांबते तर एरोप्लेन कुठं थांबल, स्टँडवर, चुकलं. क्यू म्हणजे रांगेत थांबल, नाही. आता बघा QUEUE हे तुम्हाला वाचता कधी येईल, स्पेलिंग पाठ असेल, शब्द पाठ असेल तर. नाहीतर तुम्ही काय म्हणताल, एरोप्लेनचं हेच येते काय की अवघड दिसायला काहीतरी, चुकलं. मग म्हणून शब्दार्थ पाठांतर करा. घ्या बरं तुमची शब्दार्थाची वही.
शब्दार्थाची वही घ्या, पेन घ्या, अवघड शब्द त्याच्यामध्ये लिहून ठेवा आणि पाठ करा. मग एरोप्लेनचं काय येतं आहे? स्टेशन नाही आहेत, स्टँड नाही आहेत, क्यू नाही आहेत, तर एअरपोर्ट म्हणजे विमानतळ. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? समजून सांगितलेले प्रश्न हे जर इतके सोपे असतील तर त्या पुढचे सुद्धा फार सोपे असतील. 2.1 प्रॅक्टिस एक्झरसाइज. आता आपण सराव प्रश्न पाहायचे आहेत. 2.1 प्रॅक्टिस एक्झरसाइज. नंबर 1, सिलेक्ट 2 करेक्ट पेयर्स ऑफ वर्ड्स. सिलेक्ट म्हणजे काय? निवडा. 2 पेयर्स ऑफ करेक्ट पेयर्स ऑफ वर्ड्स. शब्दांच्या 2 जोड्या तुम्हाला निवडायच्या योग्य. ए आणि बी. तर ए मध्ये काय आहे? प्लांट. प्लांट म्हणजेच काय? रोप. बर्ड म्हणजे पक्षी. की म्हणजे काय? चावी. ट्री म्हणजे झाड. मग आता प्लांट काय आहे? तर प्लांट विंग. विंग म्हणजे पंख. पंख कुणाला असते? प्लांटला नाही. बीक म्हणजे चोंच, प्लांटला नाही. मग आता प्लांट काय? गन. आणि प्लांट काय? ट्रंक. तर ट्रंक म्हणजेच काय आहे? तर खोड. तर हे कशाला असते? प्लांटला. म्हणजे पहिल्याचं उत्तर डी. मग पहिल्याचं उत्तर डी कशात आहे? पहिल्याचं उत्तर डी. इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. मग आता दुसऱ्याचं उत्तर बर्डला विंग्ज असतात, पंख असतात. मग काय आहे दुसऱ्याचं उत्तर? दुसऱ्याचं ए. कुठं दिलंय दुसऱ्याचं? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणजे आता हे पण नाही. पुढचं. पण पक्ष्यांना पंख जसे असतात तसं पक्ष्यांना बीक म्हणजे चोंच सुद्धा असते की रे. मग बर्डचं बी सुद्धा येऊ शकतंय. दुसऱ्याचं बी. मग दुसऱ्याचं बी कुठं दिलंय का? इथं आहे. दुसऱ्याचं बी हे बरोबर आहे. मग चौथ्याचं डी बरोबर आहे का? चौथ्याचं ट्री. ट्रीला काय असते? ट्रंक. बरोबर आहे. झाडांना, मोठ्या झाडांना काय असते? खोडबुंधा असते. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. किंवा पर्यायातलंच बघायचं. एकचं ए, प्लांटचं विंग्स हे चुकलं म्हणजे हे येणार नाही. तिसऱ्याचं सी, कीचं गन, की गन होतच नाही काही. चौथ्याचं डी, ट्रीला ट्रंक हे बरोबर आहे. पण पहिल्याचं ए चुकलं. म्हणून पहिल्या 1, 2, 3 पर्याय चुकीचे, उरलेला पर्याय बरोबर. ही पद्धत वापरा. कळालं? 3 चुकीचे पर्याय शोधले तर एक उरलेला पर्याय हा बरोबरच असतो. कधी बरोबर उत्तर शोधायचं नाहीच, तर 3 चुकीचे उत्तर शोधा म्हणजे उरलेला बरोबर असतो. पुढचा प्रश्न काय आहे? सिलेक्ट द वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राशी निगडीत कोणता शब्द आहे बघा बरं. आता हे चित्र हे कुठल्या तरी गिधाडाचं आहे, खारीचं आहे, गरुडाचं आहे. मग काय? क्रोकोडाईल नाही आहे, हे मगर नाही आहे, लिपर्ड म्हणजे बिबट्या पण नाही आहे. मग काय आहे? तर हे वल्चर म्हणजे गिधाड. गिधाड असं नसतं, असं त्याची मान उंच असती. मग अचूक काय? 1, 2, 4 हे 3 पर्याय चुकीचे सापडले तर उरलं काय? ईगल. ईगल म्हणजे गरुड. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? पुढचा प्रश्न. चूज द इनकरेक्ट पेयर. इनकरेक्ट पेयर म्हणजे काय? चुकीची जोडी. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. दिलेल्या पर्यायातून चुकीची जोडी कोणती आहे ते शोधायचे. मग आता हे काय आहे? बॉल. चित्र बॉलचं, शब्द बॉल. चित्र ग्लासचं, शब्द ग्लास. चित्र सूर्याचं आणि इथं दिले मून म्हणजे चुकलं की रे. मून म्हणजे चंद्र. हे सन आहे, हे स्टार दिलं आहे, इथं स्टार बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न चौथा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट वर्ड. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी करेक्ट वर्ड कोणता आहे समजून घ्या. हे काय? टोपीचं चित्र आहे. मग आता टोपीचं चित्राला कॅप म्हटलं बरोबर आहे. हे कशाचं चित्र आहे रे? पाल आहे का सरड आहे का? आता बघा टोपीपेक्षा लहान दिलंय. इथं 2 पिन आहेत आणि वायर आहे. इस्त्री आहे की रे हे? तर मग पहिल्यांदा चित्र समजून घ्यायचं. चित्र समजलं तर उत्तर येते बरं का मुलांना. मग आता हे तर इस्त्री आहे. मग इस्त्रीला इंग्लिशमधून काय म्हणतात? आंब्रेला. चुकलं. कोट आहे का? चुकलं. जग आहे का? चुकलं. मग 3 चुकीचे सापडले, उरलेले एक आयरन म्हणजे इस्त्री. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आहेत ना सोपे प्रश्न. मग कशामुळे सोपे चाललेत? फक्त शब्दार्थ पाठ केल्यामुळं. हे लक्षात ठेवा. बघा आता
चूज द करेक्ट मिसिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. आताच पाहिला आपण ह्याचा अर्थ. मग आता करेक्ट मिसिंग लेटर कोणते आहेत? हे फुलपाखरू आहे, बटरफ्लाय. मग आता बटरफ्लायचं सुरुवातीचं काय अक्षर असेल? बी. पर्याय नंबर 4 3 मध्ये पी दिले, हे चुकलं. मग बी बरोबर आहे. BUTTERFLY. स्पेलिंग पाठ पाहिजे, हे सुद्धा स्पेलिंगवर आलं बघा. मग इथं ई येते म्हणजे BE सुरुवातीला. पर्याय नंबर 2 मध्ये BC दिले, चुकलं. पर्याय नंबर 4 मध्ये BT दिलं, चुकलं. म्हणून 3 चुकीचे पर्याय सापडले आणि 1 बरोबर. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. जे इथं कुकंबर येते, अंब्रेला येते आणि स्क्विरल येते, हेच शब्द रिकाम्या जागात ठेवल्यावर येतात. समजलं? पुढचा प्रश्न 6वा प्रश्न काय दिले? 6व्या प्रश्नात 6व्या प्रश्नात विचारले तुम्हाला पिग हे इन्सेक्ट्स म्हणजेच काय? किडे. प्रश्न काय म्हणले बघा. द नेम ऑफ द ग्रुप इज इन्सेक्ट. ह्या ग्रुपचं नाव काय? इन्सेक्ट. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड आणि ह्याच्यातला इन्सेक्ट कोणता आहे ते शोधा. पर्याय दिला आहे पिग. पिग हे काही किडा नाही आहे. पायथन. पिग म्हणजे डुकर, पायथन म्हणजे साप, मोठा साप हे पण नाही आहे. काऊ म्हणजे प्राणी हे पण नाही आहे. मग आता 1 2 3 चुकीचे पर्याय तर उरलेला एकच आहे जे बरोबर असेल. म्हणून चौथा काय? बग म्हणजे छोटासा किडा. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 7वा प्रश्न काय दिला आहे? सिलेक्ट द प्रॉपर पिक्चर फ्रॉम द ऑप्शन्स फॉर द गिवन वर्ड कस्टर्ड ॲपल. आता कस्टर्ड ॲपलसाठी कोणता योग्य शब्द आहे ते पहा. मग फळांची नावं माहिती पाहिजेत. हे तर बनाना आहे, हे तर ग्रेप्स आहे, हे तर काय आहे? कस्टर्ड ॲपल नाही आहे. तर मग काय असेल गडे? मग कस्टर्ड ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ. जर माहीत असेल तर हे येतच आहे. म्हणून 7व्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 1. आणि हे कशाचं चित्र आहे रे? जॅकफ्रूट म्हणजे फणसाचं. म्हणजे आपल्याला तर हे विचारलं नाही, कस्टर्ड ॲपल विचारलं आहे. म्हणून शब्दार्थ पाठ करा. पुढचा प्रश्न काय आहे? 8वा काय आहे? तर चूज द वर्ड विच इज नॉट स्पेल्ड करेक्ट. आता यापैकी कोणता तरी शब्द असा आहे की ज्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. म्हणजे आलं का परत शब्दार्थावर प्रश्न? म्हणून जास्तीत जास्त शब्दार्थ पाठ करा. मग काय येईल 8व्याचं उत्तर? आता हे दिलं फ्लोअर. मग फ्लोअरचं करेक्ट स्पेलिंग काय आहे? फ्लोर. चूज द वर्ड विच इज नॉट स्पेल्ड करेक्ट. नॉट म्हणलंय, चुकीचं स्पेलिंग लिहिलेलं. फ्लोर म्हणजे जमीन. हे बरोबर आहे की रे फ्लोअर? तर हे करेक्ट आहे. नॉट करेक्ट म्हणलंय, जे काही नॉट स्पेलिंग, नॉट स्पेल्ड करेक्ट. हेन म्हणजे कोंबडी, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर फॉक्स म्हणजे कोल्हा, हेही बरोबर आहे. मग तुम्हाला पर्याय 1 2 आणि 4 हे बरोबर आहेत हे समजलं तर उरतंय काय रे? पर्याय नंबर 3. आणि चिकनचं स्पेलिंग काय? CHICKEN आहे. इथं के दिलं, डायरेक्ट सी गायब केलं. म्हणून नॉट स्पेल्ड करेक्टली पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 9वा. इफ ग्रास देन मँगो डॅश डॅश. आता हे ग्रास हे ग्रास नाही आहे, इथं ग्रीन आहे. लक्ष द्या. ग्रास कसं आहे? हिरव्या रंगाचं. तर मँगो कशा असेल? ब्राऊन नाही, ग्रे नाही, सिल्वर नाही, तर काय? येलो. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय 1. किती सोपा होता पहा. 10वा प्रश्न काय दिले? चूज द इनकरेक्ट पेयर ऑफ पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द गिवन पेयर्स. दिलेल्या चित्रामधून इनकरेक्ट पेयर म्हणजे चुकीची जोडी ऑफ पिक्चर अँड वर्ड, चित्राची आणि शब्दाची, फ्रॉम द गिवन पेयर्स दिलेल्या जोड्यांमधून. आता हे दिले कॉम्प्युटरचं चित्र. मग आता कॉम्प्युटरच्या चित्राच्या खाली काय लिहिले? कॉम्प्युटर. बरोबर आहे की रे हे तर? मग पुढचं काय येईल बघा? टीव्हीला टेलिव्हिजन म्हणतात, हेही बरोबर आहे. इस्त्रीला आयरन म्हणतात, हेही बरोबर आहे. मग हे जर बरोबर असतील तर उरलं काय? हेच. म्हणून चुकीची जोडी पर्याय नंबर 4. डोळे झाकून लिहायचं. रेल्वेचं चित्र दिलंय आणि ट्रेन लिहायचं तर लॉरी लिहिलंय, चुकलं आहे ना? सोपं. 3 चुकीचे पर्याय शोधा, सगळं उत्तर सोपं आहे. 11वा प्रश्न. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड बटरफ्लाय फ्रॉम द गिवन पिक्चर. फ्रॉम द गिवन पिक्चर म्हणजे काय? दिलेल्या चित्रामधून.
चूज द करेक्ट पिक्चर म्हणजे योग्य चित्र निवडायचं आहे. फॉर द वर्ड बटरफ्लाय, बटरफ्लायसाठी कोणता शब्द आहे? आता हे तर आंधळ्याला सुद्धा कळल. हे तर रोज गुलाब आहे, हे काईट म्हणजे पतंग आहे, चेअर म्हणजे खुर्ची आहे, हे काय बटरफ्लाय. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आहेत ना सोपे सोपे प्रश्न. पुढचा प्रश्न 12वा, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. आता सुटेबल म्हणजेच काय? त्याला सूट होणारं, योग्य. आता हे दिलंय, चित्र कशाचं आहे तर हे माहिती पाहिजे. हे काय आहे? ट्रायंगल आहे, ड्रम आहे का स्विंग आहे, झोका आहे का नाही, ड्रम आहे का नाही, ट्रायंगल आहे का नाही, तर व्हायोलिन. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 13वा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग. पुन्हा शब्दार्थावर आला बघा. डॅश डॅश फ्लॉवर म्हणजे काय असेल रे? हे कॉलीफ्लॉवर. मग आता कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग पाठ पाहिजे. मग काय आहे कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग? तर CAU को ली. लीचं काय? याला आहे. आय आलं बघा. इथं ए आणि आय. पहिल्या रिकाम्या जागात ए म्हणून पहिल्यांदा ए, दुसऱ्या रिकाम्या जागात आय म्हणून दुसऱ्यांदा आय. ए आय करेक्ट आहे. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? छान. पहा बडा आता पुढचं सब युनिट 2.2, करेक्टिंग कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स. चित्राशी निगडीत शब्द शोधायचे. हे तर फार सोपं आहे मुलांना. लेट्स अंडरस्टँड. चला समजून घ्या. ॲक्शन वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे क्रियापदाची इथं शब्द जास्त असतात बरं का. इट इज अ प्ले वे मेथड ऑफ लर्निंग द ॲक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. चित्रापासून तुम्हाला निवडायचं आहे. इट हेल्प्स टू इन्क्रीज व्होकॅबलरी आणि तुमची शब्दसाठा वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं हे. सॅम्पल क्वेश्चन, नमुना प्रश्न. मुलगी आहे, आता काय करते रे ही? स्टँड म्हणजे उभी नाही आहे, बसलेली नाही आहे, खेळायलेली नाही आहे, तर डान्स. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं आहे हे. चित्र बघायचं की उत्तर. असे प्रश्न परीक्षेत आल्यावर तर तुम्ही तो उड्याच मारताल बघा. चूज द करेक्ट पिक्चर, योग्य चित्र निवडायचं आहे. रिलेटेड विथ द गिवन ॲक्शन वर्ड. रिलेटेड म्हणजे संबंधित आहे. विथ द गिवन ॲक्शन वर्ड म्हणजे काय? खाली दिलेला एक कृतीयुक्त शब्द त्याच्याशी निगडीत आहे. ड्रिंक म्हणजे पिणे. हे तर स्लीप आहे, हे तर क्लॅप करायला, हे तर रनिंग करायला आहे. म्हणून काय? ड्रिंक पिले. पर्याय नंबर 3. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. आहे ना सोपं. चित्र बघितल्या बघितल्या उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच येते. काय म्हणले? फॉर क्वेश्चन 3rd अँड क्वेश्चन 4th, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी द पिक्चर म्हणजे काय? चित्र पहा. अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि योग्य पर्याय निवडा. टू गेट मिनिंगफुल वर्ड्स आणि अर्थपूर्ण शब्द निवडण्यासाठी चित्र बघून वाक्य पूर्ण करा. बॉक्स दिलाय प्लस इयर. मग काय येईल रे ह्याचं? डॅश डॅश इयर, झड इयर, झाड इयर. क्यू इयर चुकलं. आय लयर नाही. आता जर इथं जर वाय ठेवलं तर वाय इयर होते की स्पेलिंग. हे बघा इयर तयार झालं. कशामुळे झालं? वाय प्लस इयर म्हणजे वर्ष. हॅपी न्यू इयर मधलं इयर. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. पहा चौथा प्रश्न. चूज द करेक्ट लेटर टू गेट अ नेम ऑफ द वाईल्ड ॲनिमल. आता वाईल्ड ॲनिमल म्हणजे काय? जंगली प्राण्याचं नाव तुम्हाला शोधायचं याच्यावरूनच. मग आता काय असेल? डॅश डॅश इयर. मग आता इथं आधीच्या सारखाच शब्द बी ठेवलं. इयर, BEAR, बियर म्हणजे अस्वल झाला की रे जंगली प्राणी. सी इयर नाही होत, डियर नाही होत, प्राणी पाहिजे जंगली. इयर नाही होत. अचूक आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 बियर. 5वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट व्हर्ब. आता योग्य तुम्हाला क्रियापद निवडायचं आहे. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स टू गेट द मिनिंगफुल वर्ड्स. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी. मग काय दिले? मॅन प्लस चौकोन. मग काय येईल रे? थ्रो, मॅन थ्रो नाही. रन मॅन रन नाही. वॉक मॅन वॉक नाही. तर गो मँगो मँगो झालं की रे. मॅन आणि गो एकत्र केलं तर मँगो. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 6वा प्रश्न काय दिलाय? आयडेंटिफाय द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड. आयडेंटिफाय म्हणजे काय? शोधा. द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड म्हणजे काय? चुकीचा कृतीयुक्त शब्द. रिलेटेड टू गिवन पिक्चर.
दिलेल्या चित्राशी निगडीत असलेला एक ॲक्शन वर्ड चुकीचा, बरोबर आहे. आता हे काय दिलं रे, ॲपल. मग ॲपल काय करतो आपण, कट, बरोबर आहे, कट करतो. ईट म्हणजे खातो, वॉश म्हणजे धुतो, पण शट म्हणजे बंद करणे नाही होत. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता सॅम्पल क्वेश्चन्स इतके सोपे होते म्हणल्यावर पुढं तर फारच सोपं असणार आहे मुलांनो. काय बघा, पहिला प्रश्न 2.2 प्रॅक्टिस एक्सरसाइज. नंबर 1, सिलेक्ट द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड. प्रश्न समजून घ्या. इनकरेक्ट म्हणजे काय, चुकीची जोडी. आता चुकीची जोडी तुम्हाला समजून घ्यायची आहे. मग आता चुकीची जोडी कोणती आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह, दिलेल्या पर्यायातलं. रिस्ट म्हणजे काय, मनगट. मनगट म्हणजे काय, नाम आहे हे एकतर. ए मनगट इकडे रे असं म्हणतात ना आपण. मग हे मनगट कुणाचं तरी नाव आहे, हे तर वर्ब नाही आहे. कॅच म्हणजे काय, पकडणे, पकडण्याची क्रिया व्हायली आहे. राईट म्हणजे काय, लिहिणे, म्हणजे लिहिण्याची क्रिया व्हायली आहे. सेल म्हणजे काय रे, तर नावेवरून प्रवास करणे, बरोबर आहे. मग आता हे सगळे कृतीयुक्त शब्द आहेत, पण रिस्ट हे नाम आहे, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 1. चला पुढचा प्रश्न, दुसरा. काय दिलंय दुसऱ्या प्रश्नात, चित्र आले की लय सोपं असते बरं का. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ॲक्शन वर्ड. आता तुम्हाला चित्र निवडायचं आहे विथ द गिवन ॲक्शन वर्ड, म्हणजे दिलेल्याच कृतीयुक्त शब्द कोणता आहे बघा. आता हे काय करायला आहे, टू कोंब. कोंब म्हणजे माहिती पाहिजे तुम्हाला, आणि जर माहीत नसला तर लिहून ठेवा. टू कोंब म्हणजे काय, केस विंचरणे. हे तर रनिंग करायला आहे, हे जंप करायला आहे, हे रनिंग करायला आहे, हे स्लीपिंग आहे. कोंब म्हणजे पर्याय नंबर 2. आहे ना सोपं, कधी पण शब्दार्थ पाठ असल्यानंतर. पुढचा काय प्रश्न तिसरा, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी द पिक्चर म्हणजे काय, चित्र पहा, अँड चूज म्हणजे निवडा, द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड, एक अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी. मग काय आता बघा, बॉक्स आणि फूल दिले. मग बॉक्स आणि फूल दिलं तर काय येईल रे बॉक्समध्ये, ट्री फ्लॉवर. ट्री फ्लॉवर तर नाही आहेत. मग पुढचं काय येईल, नॅचर फ्लॉवर. नॅचर फ्लॉवर बी नाही, गार्डन फ्लॉवर बी नाही येणार. मग हे ठेवून बघा, सनफ्लॉवर. सनफ्लॉवर, सनफ्लॉवर सूर्यफूल झालं की रे. कशामुळे झालं तर पर्याय नंबर 3चं शब्द तिथं ठेवल्यामुळे एक अर्थपूर्ण शब्द झाला, म्हणून 3चं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न चौथा काय दिलेला आहे, चूज द करेक्ट पिक्चर फॉर विच द गिवन ॲक्शन वर्ड्स आर ॲप्लिकेबल ॲक्शन वर्ड्स. आता चूज द करेक्ट पिक्चर म्हणजे आता तुम्हाला एक करेक्ट पिक्चर तुम्हाला शोधून काढायची आहे. मग कशासाठी शोधून काढायचं आहे, फॉर विच अशा शब्दासाठी द गिवन ॲक्शन वर्ड्स, दिलेला ॲक्शन वर्ड आहे, आर ॲप्लिकेबल. दिलेले ॲक्शन वर्ड हे कोणत्या तरी चित्राला ॲप्लाय होतील, कोणता तरी चित्र त्याच्यासारखा कृती करेल. तर ॲक्शन वर्ड कोणतं आहे, पील म्हणजे साल्ट काढणे. पुस्तकाचं साल्ट काढत नाहीत, छत्रीचं काढत नाहीत, टेबलचं काढत नाहीत, केळीचंच काढतात. कट, केळीला कट करू शकतो. ईट, केळीला खाऊ शकतो. म्हणून अचूक हे तिन्ही ॲक्शन वर्ड केळीला लागू होतात, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती अरे योगायोग, चौथा प्रश्न चौथं पर्याय. पुढचा प्रश्न परीक्षेत तसं करू नका बरं. पहिल्याचं 1, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं 4. पालत्या गाड्यावर पाणी. पुन्हा पुढचं काय म्हणलात, 5व्याचं काय, अरे 5व्याचं पुन्हा काही काही जण 1 लिहितात, पुन्हा 6व्याचं 2, 7व्याचं 3 आणि पुन्हा 8व्याचं 4. एक ते पाडाच चालू ठेवते. असं कधीच करायचं नाही, अंदाजेपणचे कधीच नाही, वाचून घेऊन सोडवा. 5वा प्रश्न, आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड. आता आयडेंटिफाय म्हणजे शोधा, ॲक्शन वर्ड तुला शोधायचा आहे. नॉट रिलेटेड टू गिवन पिक्चर, दिलेल्या चित्राशी निगडीत नाही असा ॲक्शन वर्ड कोणता आहे, तर पोर म्हणजे ओतणे, स्ट्रीर म्हणजे हलवणे. बरोबर आहे, आपण दूध ओततो ती हलवतो ती. अरे बापरे, एवढा सोपा प्रश्न आला की मला जांभळीच आली. ड्रिंक म्हणजे पिणे. मग रीड म्हणजे वाचतोत का, दुधाला वाचतोत का, नाही पुस्तकाला वाचतोत, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 6वा प्रश्न काय म्हणलं आहे, चूज द करेक्ट पिक्चर ऑफ द ॲक्शन वर्ड क्राय.
क्राय या शब्दासाठी योग्य कोणता शब्द आहे? आता हे तर चित्र आहे, क्राय म्हणजे रडणे, हे तर हसायला आहे, मग हे तर येऊ शकत नाही. मग कोणतं येईल रे? हे तर सॅड दिसायला, नाराज आहे. हे तर अँग्री आहे, रागात आहे. बघा लाल लाल बुंद झाला हे. मग पर्याय 1 2 3 येत नाही, तर उरलं काय? पर्याय नंबर 4. बघा हे रडायला डोळ्यातून थेंब बाहेर आला. बरोबर आहे, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न काय दिलाय? सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड. आता नळ आहे, त्याच्या खाली हात आहे, म्हणजे ते तुट्टी चालू आहे, हात धुवायला. म्हणजे काय करायला आहे? नक्कीच वॉश म्हणजे हात धुणे. बरोबर आहे की रे? वेअर म्हणजे कपडे घालणे, कपडे घालणं. पुल म्हणजे ढकल, पुल म्हणजे ओढणे नाही. बेंड म्हणजे वाकणे नाही. तर अचूक आहे वॉश म्हणजे हात धुणे, म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय 1. पुढचा प्रश्न 8वा. इफ टंग टेस्ट. आता जीभ ही चव पाहते. देन फीट, पाय काय करतात? मग पाय काय करतील? तर वॉच म्हणजे पाहणे का? नाही. ब्रीथ म्हणजे श्वासोश्वास घेणे. ईट म्हणजे खाणे नाही. तर स्टॅम्प म्हणजेच काय? शिक्का मारणे. पायाचं बघा तुम्ही जमिनीवर, वाळूवर असं आदळलात की एक शिक्का उमटत आहे की नाही? म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. थांबा थांबा थांबा, प्रश्न दिसेना तुम्हाला. आता दिसला, आता कळालं का 8व्याचं? हां चला 9वा प्रश्न. अतिशय सोपा प्रश्न 9वा. तर चूज द करेक्ट ऑप्शन फॉर क्लॅपिंग. क्लॅपिंगसाठी योग्य कोणतं आहे हे शोधा म्हणलं आहे. मग क्लॅपिंग म्हणजेच काय? टाळ्या वाजवणे. हे तर स्लीपिंग करायला, हे तर जम्पिंग करायला, डान्सिंग करायला. पर्याय नंबर 3 क्लॅपिंग करेक्ट आहे. चला 10वा आणि शेवटचा प्रश्न. व्हॉट इज द गर्ल डुईंग. ही मुलगी काय करत आहे? इन द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्रात ही मुलगी काय करायली आहे? जम्पिंग चुकलं. ईटिंग खायले का? चुकलं. वॉशिंग कपडे धुवायले का? चुकलं. मग तिन्ही पर्याय चुकीचे. तर उरलं काय? पर्याय नंबर 2 ड्रिंकिंग म्हणजे पाणी प्यायले. 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. प्रश्न सोपे आहेत मुलांनो, फक्त समजून घ्या, चुकू नका. सोप्यातच चुकतंय. अरे हा तर फारच सोपा प्रश्न आला की रे. सब युनिट 2.3 रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारे शब्द. फार सोपं आहे मुलांनो. बघा आता सॅम्पल क्वेश्चन काय दिलं आहे? क्वेश्चन नंबर 1. रीड केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारे शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. केक, केक, हिअर, लॉकेट आणि सॅक. मग आता पहिल्या शब्दाचा पहिला शब्द पर्यायातला हे यमक जुळणारा असतो. मग केक, कॉक चुकलं. केक, बार्क चुकलं. म्हणजे पर्याय 1 आणि 2 कधीच येणार नाही. केक, बॅक, केक, बेक हे जास्त बरोबर वाटायले. डोळे झाकून पर्यायाचं उत्तर पर्याय नंबर 4. तरी पुढचं बघा. हिअर, रॉक इथं आलं. म्हणजे पर्याय 1 2 3 हे चुकीचे सापडले की उरलं तेच. पर्याय 4च येणार. हिअर, डिअर, लॉकेट, पॉकेट, सॅक, बॅक. यमक जुळणारे शब्द. चला पुढचा प्रश्न दुसरा काय दिलाय? रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आणि योग्य तुम्हाला पर्याय शोधायचा आहे. गेटचं काय येतंय? स्प्राउट चुकलं. जार, जग उच्चार काही सारखा नाही. आऊल, स्टूल चुकलं. डक, लक, डक, लक उच्चार सारखा वाटायला की नाही? म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न तिसरा. सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. या शब्दासाठी 4ही ग्रुपसाठी एक रायमिंग वर्ड्स. नट, कट, हट, शट. फार येत नाही. गन येत नाही. रेन येत नाही. बट आलं की रे? नट, बट, कट, बट, शट, बट हे सगळे एकमेकाचे यमक जुळणारे शब्द आहेत. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहा बरं आता काय दिलं आहे? 2.3 प्रॅक्टिस एक्झरसाइज. आता हा सराव संच तुम्हाला सोडवायचा आहे. 2.3 यमक जुळणारा एकदम सोपा आहे. आता नमुना प्रश्न जर इतके सोपे असतील तर सराव संचमधले सुद्धा प्रश्न फारच सोपे आहेत. नंबर 1. चूज द करेक्ट ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन वर्ड गन. मग सिलेक्ट म्हणजे काय? चूज म्हणजे काय? निवडणे. द करेक्ट ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारा शब्दांचा समूह निवडायचा आहे. फॉर गिवन वर्ड दिलेल्या शब्दासाठी. मग दिलेला शब्द कोणता आहे? गन. मग गनसाठी यमक जुळणारा शब्द गन,
बार, सन, गन, रन. कसं वाटायले रे हे? बरोबर वाटायले का? आता गनचे यमक जोडणारे सगळे शब्द, गन आणि बार म्हणलं चुकलं, मग पर्याय नंबर 1 तर कधीच येणार नाही. गन, जग हे तर कधीच येणार नाही, कारण पहिलंच चुकलं तर पुढची बघायची गरजच नाही. पुन्हा गन, रॅन दिले, रॅन हेच शब्द चुकीचा आहे. म्हणजे पर्याय 1, 2, 4 कधीच येत नाहीत, पर्याय 3च येईल. बघा, गन, रन, गन, फन, गन, सन आणि गन गन, म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, रीड द क्वेश्चन केअरफुली. प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. अँड चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि चुकीचा पर्याय शोधायचा. इनकरेक्ट, जीप, डी बरोबर आहे. सॉरी, लॉरी बरोबर आहे. रूम, ब्रूम बरोबर आहे. मग हिट आणि फॅट हे चुकीचं, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. तिसरा प्रश्न, सिलेक्ट द रायमिंग वर्ड टू द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. दिलेल्या शब्दासाठी, या ग्रुपमधील शब्दासाठी यमक जुळणारा शब्द कोणता? मेक, टेक, बेक. तर काय येईल याचं? केक. बघा, केक, टेक, केक, मेक, केक, बेक हे सगळे येतात. कॉक नाही, कुक नाही की केअर नाही, म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न, फाइंड द मॅचिंग टर्म. गोल्ड, ओल्ड, बोल्ड, कोल्ड. मग काय असेल? मग शोधा बरं. गोल्ड, ओल्ड, बोल्ड, कोल्ड ह्या चारही शब्दासाठी काय यमक जुळत आहे? फोल चुकलं, फोल्ड चुकलं, फौल चुकलं, तर फोल्ड हे करेक्ट आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाचवा प्रश्न, काय दिल्या पाचव्या प्रश्नात? फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द गिवन वर्ड. आता खाली असा कोणता शब्द आहे जे ह्या शब्दांना यमक जुळत नाही? क्राय, फ्राय, शाय, ट्राय. मग आता ड्राय हे तर जुळतंय की रे, ड्राय तर जुळायला आहे. बाय, क्राय, फ्राय जुळायला आहे की रे हे बी. प्रे, प्रे हे कसं येईल रे? प्रे, क्राय, प्रे, फ्राय, प्रे, शा यमक जुळत नाही, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. माय, क्राय, फ्राय, शाय, ट्राय. टाळ्या वाजू नका, माझा आवाज तेवढा चांगला नाही. मग पाचव्याचं उत्तर काय? मग अचूक प्रे हे यमक जुळत नाही. समजलं? यमक जुळण्यासाठी थोडंसं संगीत यावं लागतं. फिल इन द ब्लँक. आता रिकाम्या जागा भरा. इयर, नियर, डॅश डॅश, हियर. मग आता कोणता असेल गडे यमक जुळणारा या सगळ्यांसाठी? डॅश. डॅश तर कधीच येणार नाही. डोर, इयर, नियर, डोर चुकलं. डेअर, इयर, नियर, डेअर. डेअर आहे आणि डिअर आहे. करेक्ट आहे की रे? ह्या चौथ्यापेक्षा दुसरं उत्तर बरोबर आहे, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 7वा प्रश्न काय म्हणले? चूज द करेक्ट अल्टरनेट. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. नेट, सेट, गेट, पेट. मग काय असेल त्याचं? लेट. लेग नाही, लॅप नाही की लॉ नाही. पुढचा प्रश्न 8वा. फाइंड द ऑड वर्ड टर्म. ऑड टर्म कुठली आहे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? मून, स्पून, सोल, मून. म्हणजे आता बघा, मून, स्पून आणि नून हे उच्चार सारखे आहेत, पण सोल हे उच्चार वेगळा, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 9वा प्रश्न. इफ गेट डॅश डॅश लेट. गेट आणि लेट हे मग जुळणारे आहेत. देन जीपचं नो चुकलं. जीपचं नो येत नाही. जीप जोक हे पण येत नाही. जीप टेक हे येत नाही. तर जीप कीप बरोबर आहे, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय 3. 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न काय दिला आहे? तर फ्लॉवरचं चित्र दिलं आहे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन पिक्चर. मग दिलेलं चित्र तर फुलाचं आहे, मग फ्लॉवर, शोअर,
फ्लोर, फेअर ही तिन्ही येत नाहीत, तर फ्लॉवर, शॉवर. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तुम्हीच सांगा मुलांना, होतं ना सगळं सोपं. मग असा सोपा भाग पुढचाही समजून घ्या. सब युनिट 2.4 रायटिंग अपोजिट वर्ड्स. अपोजिट म्हणजेच काय रे, विरुद्धार्थी. क्लोज, ओपन, बंद आणि उघडे, फास्ट, स्लो, कोल्ड, हॉट. बघा बरं सॅम्पल क्वेश्चन. पण अपोजिट वर्ड पाठ करावे लागतील बरं का मुलांनो. किती? 1000. आधी लिहा आणि नंतर पाठ करा. चूज द अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइनड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. चूज द अपोजिट वर्ड म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द निवडायचा. ऑफ द अंडरलाइनड वर्ड म्हणजेच काय, अधोरेखित केलेल्या शब्दाच्या ऐवजी त्याचा विरुद्धार्थी शब्द. इन द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यात. मग दिलेल्या वाक्यात अंडरलाईन कशाला केले रे, रायझेस. मग काय, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. उगवणेचा विरुद्धार्थी मावळणे. शाईन्स नाही, ब्राईट्स नाही, तर रोजेस नाही, तर सेट्स. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. कस काय आलं, कारण इथं दिलं होतं म्हणून का नाही, तर शब्दार्थ पाठ असतील तर उत्तर येतात. दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ह्यूज, बिग. ह्यूज आणि बिग सारखेच की रे. फॅट, स्ट्रॉंग. फॅट आणि स्ट्रॉंग. फॅट म्हणजे काय, मग ढोला, आणि स्ट्रॉंग म्हणजे पैलवान. बिग, मोठे. स्मॉल, लहान. हे करेक्ट विरुद्धार्थी जोडी आहे. शायनी, टायनी. शायनी म्हणजे चमकणार आणि टायनी म्हणजे छोटे. हे काही विरुद्धार्थी होऊ शकत नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न, फाइंड द ऑड मॅन आउट. गटातला वेगळा शब्द शोधा. ट्रू, फॉल्स. ट्रू आणि फॉल्स हे विरुद्धार्थी आहेत की रे. स्टार्ट, एंड. सुरू आणि शेवट हे विरुद्धार्थी आहेत. डीप, शालो हे बी विरुद्धार्थी. डीप म्हणजे खोल, शालो म्हणजे उथळ. प्रीटी, ब्युटिफुल. हां, प्रीटी म्हणजे सुंदर आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. चौथा प्रश्न, सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा पर्यायातून. मग पर्याय शब्द काय दिलाय, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे शक्तिशाली. मग स्ट्रॉंगचा विरुद्धार्थी वीक. करेक्ट. बरोबर. एवढा सोपा प्रश्न आला की जांभळीच आली मला. अरे गदड्यांनो, स्ट्रॉंगचं हे वीक उच्चार बरोबर आहे, पण वीकची स्पेलिंग चुकली ना, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 येणारच नाही. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, स्मार्ट म्हणजे देखणा हे पण येणार नाही, तर वीक म्हणजे अशक्त. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पॉवरफुल म्हणजे शक्तिमान, हे तर समानार्थीच आहे. समजलं. आता सॅम्पल क्वेश्चन जर एवढे सोपे असतील तर प्रॅक्टिस क्वेश्चन तर फारच सोपे असतीलच. पहा तर काय आहे 2.4 प्रॅक्टिस एक्सरसाइज. काय आहे बघा, पहा बरं. मग आता प्रॅक्टिस एक्सरसाइज 2.4 एकदम इझी आहे, पण विरुद्धार्थी शब्द पाठ करणाऱ्यांना. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड. योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. होप म्हणजे काय, आशा. मग आशाचा विरुद्धार्थी निराशा. मग निराशासाठी काय, डिसॉल्व. चुकलं, विरघळणे. डिक्लिकेट समर्पित करणे नाही. डिस्पेअर म्हणजे निराशा. डिझायर म्हणजे इच्छा. तर पहिल्याचं उत्तर काय मग पर्याय नंबर 3. पुढचं, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. चुकीची जोडी निवडा. लिटल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठे, बरोबर आहे. लिटल म्हणजे लहान, स्मॉल म्हणजे पण लहानच, चुकलं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, लेफ्ट म्हणजे डावा, राईट म्हणजे उजवा. तिसरं, इफ हार्ड, सॉफ्ट. हार्डचा विरुद्धार्थी सॉफ्ट आहे. देन स्मूथ. मग स्मूथचा विरुद्धार्थी काय येईल, स्मूथ म्हणजे मऊ. रॉ म्हणजे कच्चा, रेअर म्हणजे दुर्मिळ, रश म्हणजे घाई, तर रफ म्हणजे खरबड. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चौथं, कंप्लीट द फॉलोइंग युझिंग अपोजिट वर्ड्स. आता तुम्हाला अपोजिट वर्ड्स घेऊन तुम्हाला पूर्ण करायचा तक्ता. टॉप म्हणजे भोवरा. मग आता किंवा सॉरी, टॉप म्हणजे सगळ्यात उंच शिखर. मग त्याचं काय येतं आहे, टॉपचं
तर टॉप, बॅटम, बॉटम, बरोबर आहे बॉटम. टॉप म्हणजे वर आणि बॉटम म्हणजे तळ, बरोबर आहे. बिग म्हणजे मोठे, स्मॉल म्हणजे लहान, बरोबर आहे. लॉफ म्हणजे हसणे, हे नाहीच येणार. टॉपचं लॉफ नाही येणार, टॉपचं बिगिन नाही येणार, टॉपचं गुड नाही येणार. म्हणून अचूक आहे चौथ्याचं पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 1. कशालाही हो म्हणू नका. लक्ष ठेवा. चला पुढचं 5वा प्रश्न. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थाची इनकरेक्ट पेअर शोधून काढायची आहे. मग काय येईल इनकरेक्ट पेअर? तर बघा, स्लो म्हणजे दमानं आणि क्विक म्हणजे फास्ट. हे तर बरोबर आहे की रे. नॅरो म्हणजे अरुंद, वाईड म्हणजेच काय मोठे, हेही बरोबर आहे रे. त्याच्यानंतर पुढचं प्रीटी म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप, हेही बरोबर आहे. सगळे विरुद्धार्थी बरोबर आहेत, म्हणजे पर्याय नंबर 3च चूक आहे. होपफुल म्हणजे आशा असलेला, हॅपी म्हणजे आनंदी, हे नाही आहे विरुद्धार्थी एकमेकांचे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 6वं, सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर पुश. पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे. हे तर कुणाला पण येईल, दरवाजावरच लिहिलेलं असते कोणत्याही. स्लीप म्हणजे झोपणे, पुट म्हणजे ठेवणे, जंप म्हणजे उडी मारणे, हे नाहीच आहे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 7वं, चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दांची एक जोडी तुम्हाला शोधायची आहे. आता हॉट म्हणजे गरम आणि हीट म्हणजे सुद्धा गरमच की रे, मग हे येणार नाही. मग काय, डीप म्हणजे खोल, शालो म्हणजे उथळ, हे बरोबर आहे. फ्रेंड म्हणजे मित्र, केअरटेकर म्हणजे सुद्धा मित्र, ट्रू म्हणजे खरे, राईट म्हणजे सुद्धा बरोबर. म्हणून अचूक विरुद्धार्थी जोडी आहे पर्याय नंबर 3 7व्याचं. आता 8वं बघा, काय आहे 8व्याचं? चूज द करेक्ट ऑप्शन. मग आता योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग काय येईल 8व्याचं? फॅट म्हणजे जाड, स्मॉल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठे, स्मॉल म्हणजे लहान, टॉल म्हणजे उंच आणि थीन म्हणजे हाडकुळा. आता उंच आणि हाडकुळा ही विरुद्धार्थी नाही जोडी. फॅट म्हणजे जाड, रॅट म्हणजे उंदीर. मग आता अचूक 8व्याचं कोणतं उत्तर आहे? टॉल म्हणजे उंच आणि थीन म्हणजे हाडकुळा, हे पण नाही आहेत. फॅट म्हणजे जाड आणि स्मॉल म्हणजे लहान, हे पण अचूक नाही आहे. बिगचं विरुद्धार्थी स्मॉल आहे. आलं का लक्षात? हे इथं जोडी चुकीची दिली. मग जोडी अचूक काय? बिग आणि स्मॉलचं, जे की पर्याय 2वर आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 9वा प्रश्न काय दिलं आहे? सिलेक्ट द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन अपोजिट वर्ड्स. दिलेल्या विरुद्धार्थी शब्दासाठी, चित्रांसाठी योग्य शब्द कोणते? टॉल आणि शॉर्ट. मग टॉल आणि शॉर्टसाठी योग्य चित्र कोणतं? आता हे सूर्य कडक आहे, हे थंड आहे, हे तर नाही रे. टॉल आणि शॉर्ट ही रेष आहे. एक व्हर्टिकल आणि एक होरिझॉन्टल म्हणजे उभी आडवी, हे पण नाही. हे काय स्ट्रॉंग आणि वीक आहे. पण टॉल आणि शॉर्टसाठी पर्याय नंबर 2, ज्याच्यामध्ये एक झाड टॉल आहे आणि दुसरं झाड शॉर्ट आहे. समजलं? पुढचा प्रश्न 10वा आणि ह्याच्यातला शेवटचा. सिलेक्ट द अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता? द सन रायझेस इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे काय? पूर्व दिशा, पूर्वेला सूर्य उगवतो. मग आता पूर्वेला सूर्य उगवतो म्हणजेच काय? तर ईस्टचा विरुद्धार्थी काय? वेस्ट. मग वेस्टचं शब्दचं स्पेलिंग पाठ असेल तर सगळं येतं आहे. तर काय आहे? वेस्ट. म्हणून पर्याय नंबर 2 WEST. वेस्ट म्हणजे पश्चिम. WAIST वेस्ट म्हणजे कंबर आणि वेस्ट म्हणजे काय? कचरा. हे तर अर्थपूर्ण नाही आहे. म्हणून पूर्वची पश्चिम म्हणजेच काय? वेस्ट म्हणजेच काय? पश्चिम दिशा. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय 2. होतं ना सोपं? नाही, खूप सोपं होतं. पहा आणखीन एक सब युनिट 2.5 रायटिंग वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर म्हणजेच काय रे? दिलेले एक शब्द असतो आणि त्या शब्दाशी निगडीत खूप सारे शब्द असतात, तेच वर्ड रजिस्टरमध्ये. मग काय सॅम्पल आहे त्याचं? एक्झाम्पल एकदा बघूया. हॉस्पिटल आहे, मग हॉस्पिटलशी निगडीत कोणते शब्द आहेत?
डॉक्टर आहे, पेशंट आहे, नर्स आहे, मेडिसिन्स आहे, इंजेक्शन आहे, हेल्थ आहे. हे वर्ड रजिस्टर्ड झाले सगळे. समजलं? हे वर्ड. स्कूल, टीचर्स असतात, स्टुडंट्स आहेत, पिऊन्स आहेत, लायब्ररी आहे, बुक्स आहे, एक्झाम. कळालं? आहे ना सोपं मग? चला आता पुढचा सॅम्पल क्वेश्चन्स. आता सॅम्पल क्वेश्चन्स कोणते कोणते पहा बरं. नंबर 1, सिलेक्ट द प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर. आता काय सिलेक्ट द प्रॉपर वर्ड म्हणजेच काय, योग्य शब्द शोधायचा आहे. रिलेटेड टू गिवन वर्ड रजिस्टर म्हणजे दिलेल्या शब्दासाठी. आता हॉस्पिटलसाठी काय दिले, पेशंट, मेडिसिन, सर्जरी, इंजेक्शन आणि नर्स. आणखीन कोणता शब्द त्याच्यात ॲड होऊ शकतो, कंडक्टर. आणि कंडक्टर तर बसमध्ये, कलेक्टर तर जिल्ह्याचे प्रमुख असतात, प्रॉम्प्टर पण हे पण नाही, तर डॉक्टर हे हॉस्पिटलसाठी आहे. म्हणून पहिल्याच उत्तर काय, पर्याय नंबर 3. प्रॉम्प्टर म्हणजेच काय रे, तत्पर असणारा, हे पण नाही आहे, तर अचूक आहे डॉक्टर. समजलं? पहा पुढचा प्रश्न आहे ना सोपा. सिलेक्ट द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स. सिलेक्ट द करेक्ट पेअर, योग्य जोडी, फ्रॉम गिवन पेअर्स म्हणजे दिलेल्या जोड्यांमधून. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. आता इथं 2 ऑप्शन द्या म्हणलेत बरं का, आणि ते 2 ऑप्शन एकाच पर्यायात आहेत. मग आता स्काय, अर्थक्वेक. आता आकाशात भूकंप थोडीच होते, चुकलं. वॉटर, फिश, हां हे बरोबर. पाणी आणि मासा हे वर्ड रजिस्टर आहेत पाण्याचे. हे काय, कॉम्प्युटर, पेनड्राईव्ह, हे बरोबर आहे. कॉम्प्युटरला पेनड्राईव्ह असते, बरोबर आहे. स्कूल, पेशंट. ऐन शाळेमध्ये पेशंट असतात का, चुकलं. शाळेत कोण असते, स्टुडंट्स. मग आता हे उच्चार तुम्हाला का करता आला, शब्दपाठ असले तर येते बरं का मुलांनो, म्हणून शब्दार्थ पाठ करा. म्हणून बी आणि सी हे करेक्ट आहे, जे की पर्याय बी आणि सी पर्याय 4 मध्ये. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 4. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शेप. आता शेपचा अल्टरनेटिव्ह कोणता आहे, म्हणजेच काय, लॉंग. लॉंग आहे का, लॉंग म्हणजे लांब. हे काय आकार आहे का, नाही. राईट म्हणजे बरोबर, पण हे शेप आहे का कोणता, नाही. बोल्ड, हे काय ब्रॉड, नाही. हे पण नाही आकार, तर ओवल म्हणजे अंडाकृती, हे शेप आहे एक प्रकारचा. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न, चौथा काय दिलंय, फाइंड द ऑड टर्म. गटातला वेगळा शब्द. हार्ट म्हणजे हृदय, ब्रेन म्हणजे मेंदू, लंग्स म्हणजे फुफ्फुसं, हेअर म्हणजे केस. आता हे सगळे शरीराच्या आतले आणि एकटंच बाहेरचं आहे, म्हणून शरीराच्या बाहेरचं आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. गटातला नाही आहे. वर्ड रजिस्टर हे 3 आहेत, पण हे नाही आहे. 5वा प्रश्न, चूज द थिंग यूज्ड इन किचन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. किचनमध्ये काय वापरतात, तर पिलो, उशी वापरतात का, शूज वापरतात का, मग काय काय वापरतात मग, आणि हे तर कुदळ आहे, मग स्पेड म्हणजे कुदळ. मग आता पर्याय 1, 2, 4च येणार नाही, तर उरलं काय, सीव. सीव म्हणजे चाळणी. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, जे की किचनमध्ये वापरतात. पुढचा, आता हे एवढे सोपे प्रश्न होते मुलांनो. मग आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट, प्रॅक्टिस एक्झरसाइज 2.5 फार सोपा जाईल. काय दिले पहा बरं. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ द फॉलोइंग. चुकीची जोडी. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला निवडायची. मग आता कोणती आहे पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅकबोर्ड आणि डस्टर. बरोबर आहे की रे, हे तर जोडी बरोबर आहे. मग आता चुकीची कोणती असेल, दुसरा सी आणि ऑक्टोपस. हेही बरोबर आहे की रे, समुद्रामध्येच ऑक्टोपस असतो. इन्सेक्ट आणि ग्रासहोपर हे बरोबर आहे, गवतावरच किडे असतात. हे इन्सेक्ट म्हणजे किडा, ग्रासहोपर किडा आहे. मग आता हे सगळे बरोबर आहेत, मग हेच चुकला. फ्लॉवर आणि बॅट. फ्लॉवर म्हणजे फुल आणि बॅट म्हणजे वटवाघूळ किंवा बॅट म्हणजे क्रिकेटची बॅट येतच नाही, इनकरेक्ट आहे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट रिलेटेड वर्ड टू द कलर. कलरशी निगडीत असलेला शब्द कोणता आहे, इंडिगो. ऐन हे तर पहिलाच बरोबर वाटायला.
कॅल्क्युलेटर नाही, डायग्राम नाही, नेट म्हणजे जाळी नाही, तर करेक्ट आहे इंडिगो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह क्रिकेट. क्रिकेटसाठी कोणता शब्द आहे? नेट म्हणजे जाळी. जाळी क्रिकेटमध्ये नसते. मार्बल म्हणजे गोट्या क्रिकेटमध्ये नसते. हॉकी स्टिक क्रिकेटमध्ये नसते. तर स्टंप क्रिकेटमध्ये असते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न, चौथा तर फारच मजेशीर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. काय आहे हे? हॉस्पिटल आहे का? नाही. लायब्ररी आहे का? नाही. फूड आहेत का? खाद्यपदार्थ नाही. मग हे 1 2 3 नाही तर उरलं 4. स्पोर्ट्सचा भाग आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. 5वं, फाइंड द ऑड टर्म. गटात न बसणारा शब्द कोणता? काइंड म्हणजे दयाळू, ब्रेव म्हणजे शूर, रिच म्हणजे श्रीमंत. आता हे व्यक्तींचे विशेषण आहेत, पण ओवल ही आकृती आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. काय सोपे सोपे प्रश्न आहेत रे, काय सोपे सोपे प्रश्न आहेत खरंच. पुढचा प्रश्न 6वा, सिलेक्ट द ऑड टर्म. गटातला वेगळा शब्द शोधायचा आहे. इथं दिलंय काय आहे हे? अननस, पाईन ॲपल. हे काय आहे? पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब. हे ग्रेप्स आणि ब्रिंजल. मग आता कोणता असेल ह्याच्यामध्ये अचूक? हे सगळे फ्रूट्स आहेत आणि हे व्हेजिटेबल, ब्रिंजल. म्हणून अचूक आहे 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 7वा प्रश्न पहा. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. विच इज रिलेटेड, जे संबंधित आहे विथ द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. दिलेल्या शब्दाशी निगडीत शब्द कोणता आहे? मग शब्द कोणते आहेत? बिग, स्मॉल, नेस्ट, एग्स आणि चर्प्स. मग हे इन्सेक्टला किड्यांना अंडी नसतात, किड्यांना पंख नसतात किंवा किडे चिवचिवाट करत नाहीत. वाईल्ड ॲनिमल बी चिवचिवाट करत नाहीत. रेप्टाईल सरपटणारे प्राणी चिवचिवाट करत नाहीत. तर कोण करतंय? बर्ड्स. बर्ड्स मोठे असतात, लहान असतात, ते घरट्यात राहतात, अंडी देतात आणि चिवचिवाट करतात. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 8वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. फॅमिलीमध्ये प्रेम असते, फॅमिलीमध्ये शेअरिंग असते, फॅमिलीमध्ये केअरिंग असते, फॅमिलीमध्ये डॅश डॅश. मग काय असते फॅमिलीमध्ये? तर पर्याय नंबर 1. 5th आणि 5वा चुकलं. डेफ्थ खोली चुकलं. लेंथ लांबी चुकलं. तर फेथ म्हणजे विश्वास असते. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 9वा प्रश्न काय दिलंय? फाइंड म्हणजे शोधा. फाइंड द मॅचिंग टर्म मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. आता या मीटर, सेंटीमीटर, किलोमीटरशी निगडीत कोणता शब्द आहे ते शोधायचा आहे. एवढे सोपे सोपे प्रश्न आलेत रे. मग काय येईल? मिलीलिटर. लिटर तर दुधासाठी असते, द्रवपदार्थासाठी. ग्राम, ग्राम तर वजनासाठी असते. डझन, हे पण डझन नाही आहे तर लिटर पाहिजे. किलोमीटर तर काय? मिलीमीटर हे करेक्ट आहे. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 10वा प्रश्न, इफ नॅशनल ॲनिमल टायगर. आता राष्ट्रीय प्राणी आपला टायगर आहे. तर मग नॅशनल बर्ड कोणता आहे? क्रो म्हणजे कावळा नाही, पॅरोट म्हणजे पोपट नाही, स्वॅन म्हणजे हंस नाही, तर पिकॉक म्हणजे मोर करेक्ट आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज करेक्ट तुम्ही 1 तास खूप छान अशा पद्धतीचं युनिट 2nd चालू आहे आणि त्याच्यातले 5 सब युनिट तुम्ही पाहिलेले आहेत. हा भाग शिकून मला तर फार आनंद मिळाला. माझा शिकवण्यात 1 तास कुठं गेला हे मला समजलं नाही आणि नक्कीच तुम्हालाही अभ्यास करताना शिकवलेलं सगळं समजलं असेल अशी मला आशा आहे. हा व्हिडिओ पाहिलात, छान अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.